युअर ऑनर, मी कोर्टाला फक्त एवढीच विनंती करेन की हा तपास पारदर्शीपणे पुढे जायला हवा असेल तर जालिंदर निंबाळकर यांना कोर्टाने जामीन मंजूर करू नये युअर ऑनर. आणि पोलिसांना या प्रकरणामध्ये गांभीर्याने लक्ष घालण्याचे आदेश दिले जावे. दॅट्स ऑल युअर ऑनर. आज या कोर्टाने दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकून घेतला आहे, पण अजूनही या प्रकरणातली योग्य ती दिशा सापडत नाही. कालिंदी मॅडम, तुम्ही जे म्हणतायत ते बरोबर असेलही कदाचित, पण जालिंदर निंबाळकर यांचा त्यांच्या पत्नीच्या हत्येमध्ये सहभाग असेल अशी शंका यावी इतका देखील पुरावा कोर्टासमोर आलेला नाही. इनफॅक्ट जालिंदर निंबाळकर हे त्यांच्या पत्नीच्या मृत्यूच्या वेळी या गावीच नव्हते हे पुरावे मात्र कोर्टासमोर आलेले आहेत. अर्थात यावरून जालिंदर निंबाळकर यांची निर्दोष सुटका होईल असं नाही. केवळ आरोप आणि शंकेच्या जोरावर एका प्रतिष्ठित व्यक्तीला यापेक्षा जास्त काळ तुरुंगात ठेवता येणार नाही. याचमुळे पुराव्याअभावी हे कोर्ट जालिंदर निंबाळकर यांना जामीन मंजूर करत आहे आणि पोलिसांना या प्रकरणात गांभीर्याने लक्ष देण्यासाठी सक्त आदेश देत आहे. द कोर्ट इज ॲडजर्न्ड. राजू, मला वाटते जे काय घडलं ते दादाला सगळं खरं सांगून टाकू. मी लावू का दादाला फोन? नाही नको, कशाला. दादा आधीच तिकडे काळजीत असेल आणि आता आपण हे सगळं सांगितलं तर त्याचं लक्ष ना तिकडे राहणार नाही इकडं. नको त्याला आपण टेन्शन द्यायला. अगं पण राजू, तर हे दादाला कधीतरी कळणारच आहे ना. हो भागू, सांगू आपण त्याला, पण आत्ता नको. आधी आपल्याला त्या केसचं काय चाललंय ते तर कळू दे ना. आधीच एक तर माझ्यामुळे प्रसाद आपल्या घरात आला. दादानं किती काळजीने उपचार केलेत त्याच्यावर आणि आता हे सगळं असं होऊन बसलंय. नाही भाग्य, बरोबर आहे राजूच. दादाच्या मागे खरंच लय टेन्शन आहे. तिकडे शालन आत्ताच्या खुनाच्या खटल्यात काय घडतंय काय माहित. तिकडे आपल्या विरोधात काय झालं तर? नाही नाही, काय नाही होणार. मला मॅडम, शांत शांत. केस म्हटलं की हे सगळं होणारच. न्याय मिळायला आपल्याला वेळ लागेल, पण निकाल आपल्या बाजूनीच लागणार आहे. प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा. सूर्यकांत, आपण कोर्टाच्या आवारात आहोत. हा माणूस तुम्हाला उकसवण्याचा प्रयत्न नक्की करणार आहे. आपण प्लीज शांत राहायचे. ओके, प्लीज. अरे बघ 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 तुझा सासरा बाहेर आला बघ. तुला आनंद नाही झाला? डॅडी यांना इचरा की यांचा डायलॉग तो धमकीचा आठवतोय का? हे रे, पुन्हा पुढं काय बोलावं कळतं का नाही तुला? ओ मॅडम, तुम्ही याच्याकडे लक्ष देऊ नका. ते मला खुश करण्यासाठी काय बी बोलते. पर मॅडम 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 कालिंदी मॅडम, आम्ही मानले तुम्हाला. मानले तुम्हाला. आमच्या मनात तुमच्याबद्दल म्हणजे काय म्हणतात ते आदरच निर्माण झालेला आहे. ते इंग्लिश मध्ये काय म्हणतात ते? रिस्पेक्ट. रिस्पेक्ट रिस्पेक्ट निर्माण झालेला आहे. पण तुम्ही म्हण प्राणी मित्र आहे खरं का? मिस्टर जालिंदर, बिहेव युअर सेल्फ. ओ नाही ओ नाही ओ नाही ओ. आम्हाला तुम्हाला दाखवायचं होतं का दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं. आता तुम्ही आम्हाला कुत्रा समजून चालले होते. जेव्हा तुम्ही आमच्या जबड्यात हात घातला तेव्हा तुम्हाला कळलं का आम्ही कुत्रा नाही.
वाघ आहे वाघ, धान्या वाघ. केली का नाही तुमची पंचायत? पण मला हे कळना झाले, तुम्ही एवढ्या हुशार वकिलीन बाईन तुम्ही या सूर्याच्या कुठं नादाला लागलाय? आज सूर्या या बहिणीच्या पदराखाली लपत असतो त्यांची स्कीज घेतली आणि जालिंदर, माझ्या बहिणीचं नाव घ्यायची लायकी पण नाही तुझी. ऐ, लायकी कुणाची काढतो रे? आम्ही काय तुझ्या बेवड्या बापासारख्या दारू पिऊन गाठरात पडत नाही. जालिंदर निंबाळकर म्हणतात आम्हाला. जेलमध्ये होतो तोवर लय ऐकलं तुझं. आता आम्ही बाहेर आलेलोय. आता आम्ही कोणाच्या बापाचं ऐकत नसतो. तुला तर सुट्टीच नाही. नाहत करायचा नाही, ढकटम नाहत करायचा नाही, नाहत करायचा नाही, ढकटम नाहत करायचा नाही, नाहत करायचा नाही. सूर्यकांत, मला कल्पना आहे तुम्हाला खूप राग अनावर झालाय, पण अजून काही दिवस फक्त आपल्याला शांत राहायला लागणार आहे. मला मान्य आहे की ह्याला जामीन मिळालाय, पण कोर्टाने पोलिसांना सुद्धा फटकारलेला आहे आणि आता पोलिसांना प्रामाणिकपणे तपास करावाच लागेल. ह्या माणसाला गजाड करण्यासाठी मला फक्त एक पुरावा लागणार आहे आणि तो मी मिळवणारच. तो राहू द्यायला असाच त्याच्या भ्रमामध्ये. ह्या माणसाला खडी फोडायला तर पाठवणारच मी. शब्द देते मी तुम्हाला, आणि जर माझा शब्द खोटा ठरला तर ही कालिंदी वकिली सोडेल, कायमची. मम्मी, मम्मी, लवकर जेवायला वाढ, मला निघायचं आहे. अहो, ते गजऱ्यासाठी थँक्यू. झालं की ते जात चुरगळलं ते टाकून. हा, असं कसं? तुम्ही मला दिलेली पहिली भेट आहे, ती मला जपायची. अहो, हळू, सावकाश. हे घ्या पाणी. बरं, मी काय म्हणत होते, आज ना रात्रीला जरा लवकर या. हे काय चाललंय तुझं? लवकर या म्हणे. हे बघ, माझ्या मनात येईल तेव्हाच मी घरी येणार. आणि गजरा दिला म्हणून आपल्यातल्या सगळ्या गोष्टी बदलल्या असं होत नाही. माझ्या मनात येईल तेव्हा मी घरला येणार, आणि माझ्या मनात येईल ना तेव्हा मी बाहेर जाणार. घ्या, ज्याचं करायला जावं भलं, तो म्हणतो आपलंच घर. तुमच्याशी ना चांगलं बोलण्यात काही अर्थच नाहीये. नको बोलू मग. मग मी तरी कुठे सांगितलं होतं तुम्हाला गजरा आणून द्यायला? काय आणला गजरा? हा, काय आणला? काही गरज नाही याची. घ्या, घ्या. हे बघ, हा गजरा ना मी तुझ्यासाठी आणलाच नव्हता. काय म्हणले? काय नाही, हे जे काय आणले ना हे पहिल्यांदा आणि शेवटचं. बस झालं आता. अहो, जेवण तर जा. मला पण नाही बोलायचं तुमच्याशी नीट. दोन शब्द प्रेमानं बोललं तर काय बिघडणार आहे काय माहित, पण नाही, नीट बोलायचंच नसतं. राजूताई, अक्का आली. अक्का, झाली का कामं? आणि बाळांना लशी दिल्या? हो. राजू, सूर्य आणि तुळजा दिसत नाहीये. आले नाहीत का अजून? आता येतच असतील. दादा म्हणत होता आपली आज अग्निपरीक्षा आहे. आपण प्रसादला वाचवलंय, पण आता डॅडीनं सरळ फासावर जाताना बघायचंय आपण. दादा, झाली ना शिक्षा? काय झालं दादा?
सक्त मजुरी की फाशी? मला तर वाटतं फाशीच झाली असणार. हा नाही, शिक्षा नाही झाली. जामीन मिळालाय. काय? पण असं कसं काय झालं दादा? कालिंदी मॅडम तर म्हणत होत्या ना की ते आज फासावर जातील. पण आता त्यांना जामीन मिळालाय म्हटल्यावर ते आपल्याला अजूनच त्रास देणार ना दादा? असं काय नाही तेजू. आणि तुमचा भाऊ इथं उभा असताना त्याची हिंमत तरी होईल का त्रास द्यायची? काही म्हणा, पण डॅडींनी पद्धतशीर स्वतःची सुटका करून घेतलेली आहे. डॅडी, तुम्हाला जे काही सांगायचं आहे ते कोर्टासमोर बिनधास्त सांगा. जज साहेब, माझ्या शालनच्या खुनाचा आरोप माझ्यावर करून मी किती वाईट आहे हे कोर्टाला फक्त भासवलं जातंय, पण सत्य काहीतरी वेगळंच आहे. माझ्या शालनचा खून मी नाही, या मालननं केलाय. तुम्हाला सांगतो जज साहेब, या दोन बायका दिवस रात्र नुसत्या भांडायच्या आणि आमची अवस्था अडकीत त्यात सापडल्यासारखी झाली होती. हो, शालनात्या आणि मालनात्या एकमेकींशी भांडायच्या, पण असं तर कधी झालंच नाही. सख्या बहिणींपेक्षा जास्त प्रेम त्या दोघी एकमेकींवर करायच्या. डॅडींनी ना काही मर्यादाच ठेवलं नाही. मालनात्यावरच आरोप केला. एवढं खोटं कसं काय बोलू शकतात डॅडी? आत्या, मला त्या माणसाने कधीच कुणाचा विचार नाही केला. माझा तर कधीच नाही. शांत हो. शांत हो मालन, शांत हो. तुळजा, काय झालं ग? प्रसाद बरा आहे ना? ताई, तो बरा आहे आता. फक्त त्याची आता व्हेजिटेटिव्ह सिच्युएशन आहे. वहिनी, ते काय असतं? अगं राजू, एखादा पेशंट जेव्हा कोमातनं बाहेर येतो ना, तेव्हा त्याची ही प्रायमरी स्टेज असते. आणि त्याला नॉर्मल होण्यासाठी थोडा तरी वेळ आपल्याला द्यावा लागेलच ना. आपण आता सगळेजण प्रसादची काळजी घेऊयात आणि बघू त्याला किती वेळ लागतोय ते. हा, पण या सगळ्यामध्ये ना एक गोष्ट आपल्याला पाळावी लागेल. ते म्हणजे त्याला एकटं सोडून चालणार नाहीये. सतत त्याच्यासोबत कुणी ना कुणीतरी असणं खूप गरजेचं आहे. तुळजा, आपल्या वाड्यात सतत कोणी ना कोणतरी असतात. आणि आपल्याला समजा बाहेर जायचं असेल तर आपल्यापैकी कोणीतरी थांबल ना तिथं. राजू, एक काम करतेस का? काय? तू आत्ता प्रसाद सोबत थांब. ताई, तुम्ही जरा येता का माझ्यासोबत? मला बोलायचं आहे तुमच्याशी. सूर्या, तू पण ये ना प्लीज. पण काय झालं? तुम्ही या तर मी सांगते तुम्हाला. काय झालं तुळजा? काही काळजी करण्यासारखं आहे का? ताई, प्रसाद आता पूर्णपणे बरा आहे असं तर मी म्हणणार नाही. हा, पण तो आउट ऑफ डेंजर नक्कीच आहे. खरं सांगायचं झालं तर माझं जेव्हा डॉक्टरांशी बोलणं झालेलं तेव्हा त्यांचं असं म्हणणं होतं की प्रसादचं वाचणं अवघड आहे. पण त्याने इच्छाशक्ती दाखवली आणि देवाच्या कृपेने आता तो स्टेबलही झालेला आहे. पण ताई, या दरम्यान आपल्याला त्याला बोलायला किंवा हालचाल करायला थोडा तरी वेळ द्यावा लागेलच ना. आणि हो, या वेळेमध्ये त्याला खायला काहीही द्यायचं नाही. जे काही त्याच्या पोटात जाईल ते लिक्विड फॉर्म मध्ये जायला पाहिजे. तुळजा, तू माझ्यासाठी देवच आहे. प्रसाद म्हणजे माझं आयुष्य. आणि त्याला जर काय झालं असतं ना तर माझ्या जगण्याचा आनंदच देवाने हिरावून घेतला असता. तू त्याला वाचवलंस. मी आयुष्यभर तुझी ऋणी राहीन. हो ताई, असं काय करताय? हे बघा, मी एक डॉक्टर आहे
आणि डॉक्टरचं पहिलं कर्तव्य असतं ते म्हणजे पेशंटची खुशाली. पेशंटचा जीव वाचवण्यासाठी मी काही करू शकते. मी काय बोलू बाळा, मी फक्त तुझे आभार मानू शकते. ताई, सगळ्यात आधी हे मनावरचं उपकरांचं ओझं काढून टाका बरं. अहो, ह्याचसाठी तर मी तुम्हाला बाहेर घेऊन आले. ह्या सगळ्या गोष्टी प्रसाद समोर बोलायच्या नाही, नाहीतर त्याच्या मनावर चुकीचा परिणाम होईल. आणि हो, आता त्याच्या आजूबाजूचं वातावरण सुद्धा पॉझिटिव्हच राहायला पाहिजे. काहीही झालं तरी त्याच्या समोर गंभीर गोष्टी बोलायच्या नाही. नाही बाळा, पण अजून काय पथ्य पाणी असतील तर सांगून ठेव. पथ्य असं नाही, पण त्याची तब्येत जरा नाजूक आहे. त्यामुळे जरा जरी ताप वाढला तर सगळ्यात आधी मला सांगा. आणि हो, गोळ्या देताना सुद्धा पोटात काहीतरी गेल्यानंतर एक अर्ध्या तासाने गोळ्या द्यायच्या. वाह वाह वाह. ऐ छत्री, आम्ही आज असे का प्याला बसलोय, कारण माहिती का तुला? डॅडी तुमच्या मनातलं कधी कोणाला कळलंय का? आणि आमच्या मनात जे असतं ते आम्ही पूर्ण करूनच राहतो. आणि जर का ते झालं नाही तर मग अहो डॅडी, लगेच असं आटीतटीव नका येऊ. जरा आमचं ऐकून घ्या. आम्हाला थोडासा ये द्या. आम्ही समधी माहिती काढलेली आहे. आता लवकरात लवकर म्हणजे उद्या दुपारपर्यंतच लगेच. जेलमधली जागा अजून रिकामी आहे आमदार साहेब. डॅडी, अहो समधी माहिती मिळालेली आहे, पण आम्ही स्वतः जाऊन खात्री करतो. म्हणजे तुमच्या मनासारखं सगळं करता येईल तुम्हाला. डॅडी वर काय बघताय? सूर्य, आता आमच्या नशिबाचा सूर्य. आम्हाला वाटतं आम्हाला तो उद्या दिसणार. भाग्यश्रीचे आईबाप आमच्या समोर आल्यावर. शशिकांतराव, उद्या सूर्य आमच्या डोक्यावर यायच्या आत भाग्यश्रीचे आईबाप आम्हाला समोर दिसले पाहिजेत. नाही तर उद्या तुमची जेलवारी पक्की. डॅडी, अहो तुम्ही आता बाहेर आलाय. अहो आत होता तेव्हा गोष्ट वेगळी होती. आता त्या दोघांना सापडाय जरा उशीर झाला. त्यांनी काय बिघडणार आहे? आमची माणसं रात्रंदिवस समधी ठिकाणं हुडकून काढायला लागल्यात. आणि तुम्ही आम्हाला इथं असं बांधून ठेवले. कामं कशी करायची? डॅडी, तुम्ही आजकाल लईच अति करायला लागलाय. नजर खाली, नजर खाली. इथं आमच्या समोर कोणी नजर वर करून बोललेलं चालत नाही आम्हाला. तो आमच्याकडे रागानं बघतो, मोठ्या आवाजात बोलतो आमच्याशी. हे तुझे डोळे आहेत ना, हे काढून गोट्या खेळायला येळ लागणार नाही आम्हाला. हे तुझ्या आमदारकीचा रुबाब बाहेर दाखवायचा आमच्या पुढं नाही. तुझ्यासारखे 4-4 आमदार खिशात घेऊन फिरतो आम्ही, आणि मनात आणलं तर आमदार काय गळ्यात बांधू बी शकतो. चांगला आवडीचा ब्रँड होता आमचा. मस्त झिंग चढली होती, सगळी मजा घालून टाकली. चिरंजीव, आम्ही काय सांगतोय ते नीट लक्ष देऊन ऐका. उद्या आमची बंदूक घ्यायची आणि सरळ या शशिकांतच्या घरात घुसायचं. इकडे आणि सूर्य डोक्यावर यायच्या आहेत आपलं काम केलं नाही. तिकडं रंबाजीच्या डोक्यात डायरेक्ट गोळी घालायची. डॅडी, आणि याचं काय करायचं? याला मारायची गरज नाही. याची आम्ही वेगळी व्यवस्था केली. क्षेत्रीला कळली, तुम्हाला कळली का?
छत्रीला विचारा लय हुशार आहे तो. हा